जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी एक अतिशय महत्त्वाचा चर्चेतील मुद्दा घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे T20 वर्ल्ड कप 2026. नुकतंच बघा 2 दिवसा अगोदर T20 वर्ल्ड कप पार पडलेला आहे, म्हणून यावरती परीक्षा भिमुख माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. सुरुवातीला काही बेसिक फॅक्ट्स आहेत, ते फॅक्ट्स कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर बघा लगेच आपण याची MCQ प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, MPSC असो, सरळ सेवा असो किंवा पोलीस भरती किंवा TCS आणि IBPS ने घेणाऱ्या सर्व परीक्षा, या सर्व परीक्षांमध्ये मित्रांनो हा मुद्दा अतिशय चर्चेमध्ये राहणार आहे, म्हणून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा T20 वर्ल्ड कप 2026 त्याचा आयोजक राहिलेला आहे बघा ICC म्हणजे काय होते? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. आणि बघा जेवढ्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असते त्याचं आयोजन करण्याचं काम करते ICC. त्यानंतर बघा T20 वर्ल्ड कपची सुरुवात झालेली आहे 2007 ला आणि बघा 2007 ला पहिल्यांदाच भारताने विजेतेपद पटकावलं आहे. भारत वर्सेस पाकिस्तान मॅच झाली होती आणि बघा भारताने 5 धावांना ह्या फायनलचा सामना जिंकला होता. त्यानंतर बघा यावर्षीचं संस्करण राहिलेलं आहे 2026चं 10वे संस्करण. सुरुवात म्हटलं तर 2007 आणि 2026 चे संस्करण राहिलेले आहे 10वे. आणि बघा T20 वर्ल्ड कप दर 2 वर्षांनी पार पडते. त्यानंतर बघा यावर्षीचा आपला 2026चा T20 वर्ल्ड कपचा कालावधी राहिलेला आहे 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026. उद्घाटन झालं होतं 7 फेब्रुवारी आणि बघा अंतिम सामना, फायनलचा सामना खेळलो आपण 8 मार्च 2026 ला. त्यानंतर बघा याच्यामध्ये एकूण 20 संघांनी सहभाग नोंदवला होता आणि टोटल आपण 55 मॅच आपण खेळलेला. टोटल संघ म्हटलं तर 20 आणि सामने म्हटलं तर 55. त्याच्यानंतर बघा यजमानपद भारत आणि श्रीलंका या दोन देशांकडे T20 वर्ल्ड कप 2026 चे यजमानपद दिलेले आहे आणि म्हणून बघा याचं ठिकाण राहिलेलं आहे भारत आणि श्रीलंका. त्यानंतर बघा T20 वर्ल्ड कप 2026 चे ब्रँड अँबॅसिडर राहिलेले आहे रोहित शर्मा. बघा रोहित शर्माने बघा 2024 चा T20 वर्ल्ड कप आपल्याला जिंकून दिला होता. त्याच्यानंतर यांनी T20 फॉर्मॅट मधून बघा संन्यास घेतला होता. आता बघा या वर्षी आपण 2026 ला सुद्धा फायनलची मॅच जिंकलेला आहे आणि याचे ब्रँड अँबॅसिडर राहिलेले आहे रोहित शर्मा. त्यानंतर बघा यावर्षीचे विजेता टीम राहिलेली आपली भारत आणि बघा भारताचे कर्णधार राहिलेले आहे सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वामध्ये बघा आपल्या भारतीय क्रिकेट टीमने बघा यावर्षी 2026 चा T20 वर्ल्ड कप फायनलचा विजेता बनलेला आहे. त्यानंतर बघा उपविजेता म्हटलं तर न्यूझीलंड आणि न्यूझीलंडचे कर्णधार राहिलेले आहे मिचेल सँटनर. बघा विजेता म्हटलं तर भारताचे कर्णधार राहिलेले आहे सूर्यकुमार यादव. त्यानंतर बघा उपविजेता राहिलेला आहे न्यूझीलंड आणि बघा न्यूझीलंडचे कर्णधार राहिलेले आहे मिचेल सँटनर. एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. चला समोर बघू. एकदा फास्ट मध्ये रिव्हिजन करून घ्या. बघा आयोजक म्हटलं तर ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. त्याच्यानंतर सुरुवात म्हटलं तर 2007 आणि 2007 चा विजेता भारत. त्यानंतर बघा संस्करण म्हटलं तर 10वे आणि दर 2 वर्षांनी T20 वर्ल्ड कपचं आपण आयोजन केले जाते. त्यानंतर कालावधी राहिलेला आहे 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026. एकूण संघ म्हटलं तर 20. टोटल सामने खेळलो आपण 55. ठिकाण म्हटलं तर भारत आणि श्रीलंका. आणि T20 वर्ल्ड कप 2026 चे ब्रँड अँबॅसिडर राहिलेले आहे रोहित शर्मा. विजेता टीम राहिलेली आहे भारत, उपविजेता टीम राहिलेली आहे न्यूझीलंड. भारताचे कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि बघा न्यूझीलंडचे कॅप्टन राहिलेले आहे मिचेल सँटनर. त्यानंतर बघा अंतिम सामना पार पडला आहे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात मध्ये येणार आहे. इथेच बघा अंतिम सामना फायनलचा पार पडलेला आहे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. आता बघा नरेंद्र मोदी स्टेडियम हे बघा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम राहिलेले आहे. कोणते? नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात. इथेच बघा अंतिम सामना पार पडलेला आहे. त्यानंतर बघा T20 वर्ल्ड कप 2026 चे प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे काय? सामनावीर. आणि सामनावीर पुरस्कार भेटला आहे जसप्रीत बुमराह आपला भारतीय टीमचे गोलंदाज राहिलेले आहे आणि यांनी बघा अंतिम सामन्यामध्ये टोटल यांनी 4 विकेट घेतलेले आहे, म्हणून यांना बघा सामनावीर म्हणून या ठिकाणी आपल्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्लेयर ऑफ द सिरीज म्हटलं तर मालिकावर राहिलेले आहे संजू सॅमसन. यांनी बघा तिन्ही नॉकआउट मॅच मध्ये 97, 89 आणि 89 टोटल रन या ठिकाणी यांनी बनवलेले होते आणि म्हणून यांना बघा प्लेयर ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यांनी बघा टोटल 321 रन
T20 वर्ल्ड कप मध्ये काढलेले आहे. बघा प्लेअर ऑफ द मॅच म्हटलं तर जसप्रीत बुमराह यांनी टोटल 14 विकेट घेतलेले आहे, पण अंतिम सामन्यामध्ये बघा यांनी 4 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर बघा प्लेअर ऑफ द सिरीज सामनावीर म्हटलं तर मालिकावीर म्हटलं तर बघा संजू सॅमसन आणि यांनी टोटल 321 धावा केलेल्या आहे. त्यानंतर बघा सर्वाधिक धावा म्हटलं तर बघा पाकिस्तानचे राहिलेले आहे साहिबजादा फरहान यांनी बघा 383 धावा काढलेल्या आहे. सर्वाधिक धावा म्हटलं तर साहिबजादा फरहान 383 धावा. त्याच्यानंतर बघा सर्वाधिक विकेट घेण्याचा मान भेटलेला आहे बघा जसप्रीत बुमराह यांनी टोटल 14 विकेट घेतले आहे. यांच्यासोबत बघा वरुण चक्रवर्ती यांनी सुद्धा बघा 14 विकेट घेतले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी 14 विकेट घेतलेले आहे. त्यानंतर बघा सर्वाधिक षटकार म्हटले संजू सॅमसनने. बघा अंतिम सामना कुठे पार पडला म्हटलं तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच म्हटलं तर जसप्रीत बुमराह अंतिम सामन्यामध्ये 4 विकेट घेतलेले आहे. त्यानंतर बघा प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर म्हटलं तर संजू सॅमसन टोटल यांनी 321 धावा केलेल्या आहेत. त्यानंतर बघा सर्वाधिक धावा करण्याचा मान भेटलाय साहिबजादा फरहान 383 हे राहिलेले आहे पाकिस्तानचे. त्यानंतर बघा सर्वाधिक विकेट जसप्रीत बुमराह आणि बघा वरुण चक्रवर्ती या दोघांनी 14 विकेट घेतलेले आहे. त्यानंतर सर्वाधिक षटकार म्हटलं तर संजू सॅमसन. आता बघा भारताचे T20 वर्ल्ड कप विजय. सर्वात आधी बघा भारताने 3 वेळेस T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सुरुवातीला बघा 2007 सुरुवातीला जिंकला आहे 2007 आणि 2007 चे कर्णधार होते महेंद्रसिंह धोनी यांच्याच बघा नेतृत्वामध्ये सर्वात आधी आपण 2007 ला T20 वर्ल्ड कपचे विजेता झालेलो आहोत. त्यानंतर बघा 2024 आणि 2024 ला बघा रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये आपण T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहोत. त्यानंतर बघा आता नुकतंच 2-3 दिवसाच्या अगोदर 2026 ला नुकतंच आपण T20 वर्ल्ड कप विजेता झालेला आहे. आणि बघा 2026 चे आताचे आपले कॅप्टन राहिलेले आहे सूर्यकुमार यादव. बघा सर्वात आधी कधी जिंकला आहे 2007, त्यानंतर 2024, त्यानंतर 2026. 2007 ला कॅप्टन होते महेंद्रसिंह धोनी, 2024 ला रोहित शर्मा आणि बघा 2026 ला आताचे आपले वर्तमान कॅप्टन राहिलेले आहे सूर्यकुमार यादव. एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. बघा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम. त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच म्हटलं तर जसप्रीत बुमराह. त्यानंतर प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर संजू सॅमसन. सर्वाधिक धावा साहिबजादा फरहान. सर्वाधिक विकेट जसप्रीत बुमराह. सर्वाधिक षटकार म्हटलं तर संजू सॅमसन. आपण T20 किती वेळा जिंकलाय 3 वेळा. 2007, 2024, 2026 तिन्ही वर्ष आपल्याला अतिशय महत्वाचे राहणार आहे. त्यानंतर बघा महत्वाचे रेकॉर्ड झालेले आपले काही 3 रेकॉर्ड राहिलेले आहे. पहिल्या नंबरला बघा 3 वेळा T20 वर्ल्ड कप विजेता. भारताने तीनदा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे 2007, 2024 आणि 2026. त्यानंतर बघा सलग दुसऱ्यांदा विजेता 2024 आणि 2026. 2024 ला रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये आणि 2026 ला बघा सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वामध्ये आपण T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहोत. त्यानंतर बघा घरच्या मैदानावर विजेता ठरलेला पहिला संघ. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये T20 वर्ल्ड कप घरच्या मैदानावरती कोणी जिंकलेला नाही. पहिल्यांदाच बघा आपण भारताने घरच्या मैदानावर विजेता ठरलेला संघ राहिलेला आहे आपला भारतीय क्रिकेट टीम. 3 वेळा T20 वर्ल्ड कप विजेता 2007, 2024, 2026 सलग दुसऱ्यांदा 2024 आणि 2026 ला. आणि बघा घरच्या मैदानावर विजेता ठरलेला पहिला संघ राहिलेला आहे भारतीय क्रिकेट टीम. त्यानंतर बघा जेवढ्या काही आपण आंतरराष्ट्रीय ज्या आपल्या क्रिकेट स्पर्धा असते त्या क्रिकेट स्पर्धा ऑर्गनाईज करण्याचं काम राहते ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. आणि भारताचं नियामक मंडळ राहिलेलं आहे क्रिकेटला कंट्रोल करण्यासाठी BCCI. ह्या दोन्ही बद्दल काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. चला बघा सर्वात आधी म्हटलं तर ICC चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. बघा ICC ची स्थापना झालेली आहे 2009 ला आणि याचं मुख्यालय राहिलेलं आहे दुबईला. बघा ICC च्या स्थापनेवरती आणि याच्या हेडक्वार्टरवरती हमखास स्टॅटिक मध्ये प्रश्न बनते. स्थापना म्हटलं तर 1909, मुख्यालय म्हटलं तर दुबई UAE युनायटेड अरब अमिरात. त्याच्यानंतर बघा याचे वर्तमान अध्यक्ष राहिलेले आहे जय शाह. आपल्या भारताचे राहिलेले आहे जय शाह. हेच बघा ICC चे अध्यक्ष सुद्धा आहे. त्यानंतर बघा याची नुकतीच आता CEO म्हणून संजोग गुप्ता यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे. आताच काही दिवसापूर्वी संजोग गुप्ता याची बघा नियुक्ती सुद्धा ICC चे CEO म्हणून करण्यात आली आहे. ICC चे अध्यक्ष म्हटलं तर जय शाह आणि CEO म्हटलं तर संजोग गुप्ता. बघा ICC चा फुल फॉर्म इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल.
स्थापना 1909, मुख्यालय दुबई, अध्यक्ष जय शाह आणि सीईओ बनलेले आहे संजोग गुप्ता. त्यानंतर बघा बीसीसीआय. बीसीसीआयचा फुल फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. आणि बघा बीसीसीआयची स्थापना झालेली आहे 1928. स्थापना म्हटलं तर 1928. त्याच्यानंतर बघा बीसीसीआयचं हेडक्वार्टर राहिलेलं आहे वानखेडे स्टेडियम मुंबई. वानखेडे स्टेडियम मुंबईवरती बघा बीसीसीआयचं हेडक्वार्टर राहिलेलं आहे. आणि बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष राहिलेले आहे मिथुन मन्नास. या ठिकाणी बघा त्यांची इमेज सुद्धा आपण इथं दिलेली आहे मिथुन मन्नास. बीसीसीआय स्थापना म्हटलं तर 1928, मुख्यालय वानखेडे स्टेडियम मुंबई आणि अध्यक्ष राहिलेले आहे मिथुन मन्नास. त्याच्यानंतर बघा बीसीसीआयचे सचिव राहिलेले आहे देवजीत साकिया. सचिव म्हटलं तर देवजीत साकिया. एवढं बघा आयसीसी आणि बीसीसीआय बद्दल माहिती आपल्याला अतिशय गरजेचं आहे. आता बघा याच्यावरती काही क्वेश्चन आहे, ते प्रियॉरिटीचे क्वेश्चन सुद्धा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. बघा सर्वात आधी पहिला नंबरचा प्रश्न आहे आयसीसी T20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे? तर आपल्या भारत देशाने बघा आयसीसी T20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. सामना झाला होता भारत वर्सेस न्यूझीलंड. भारताने बघा फायनल मध्ये विजेतेपद पटकावले आहे 2026. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आयसीसी पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 चे उपविजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर ते आहे न्यूझीलंड. न्यूझीलंडने बघा उपविजेतेपद किंवा रनरअप राहिलेला आहे न्यूझीलंड, विजेता राहिलेला आहे भारत. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले? तर बघा भारत आणि श्रीलंका या दोन देशाकडे यजमानपद राहिलेलं आहे. आणि भारत आणि श्रीलंकेने बघा T20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन केले होते. चला पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर बघा 2026 मध्ये आयोजित आयसीसी T20 वर्ल्ड कप चे तिसऱ्यांदा विजेता जिंकणारा देश कोणता? तर बघा भारत. भारताने बघा 2007, 2024 आणि 2026 ला बघा 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 2007 ला महेंद्रसिंग धोनी, 2024 ला रोहित शर्मा आणि 2026 ला बघा सूर्यकुमार यादव. तर तिसऱ्यांदा विजेता राहिलेला आहे. सलग दुसऱ्यांदा सुद्धा जिंकलेला आहे. आणि बघा स्वतःच्या देशामध्ये आपण पहिल्यांदा जिंकलेलो आहोत. चला पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर बघा 5व्या नंबरचा प्रश्न आयसीसी T20 वर्ल्ड कप 2026 ची फायनल मॅच कोणत्या स्टेडियमवर खेळली गेली? तर ते स्टेडियम राहिलेलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. आणि बघा हे स्टेडियम राहिलेलं आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम राहिलेलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. आणि इथेच बघा आपण T20 वर्ल्ड कप 2026 ची फायनलची मॅच आपण या स्टेडियमवर खेळलेलो आहोत. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 6व्या नंबरचा प्रश्न आहे आयसीसी पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये विजेता टीमला एकूण किती रुपये देण्यात आले आहेत? बघा जवळपास त्याला 27.48 करोड रुपये विजेता टीमला देण्यात आलेले आहे. जवळपास $3 मिलियन किंवा जवळपास 27.48 करोड रुपये या ठिकाणी एवढी राशी आपण विजेता टीमला दिलेली आहे. त्यानंतर बघा T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वाधिक रन कोणत्या खेळाडूने बनवलेले आहे? तर ते राहिलेले आहे साहिबजादा फरहान यांनी बघा 383 रन काढलेले आहे. आणि हे राहिलेले आहे पाकिस्तानचे प्लेयर राहिलेले आहे साहिबजादा फरहान. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न T20 वर्ल्ड कप 2026 फायनल मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तो मिळालेला आहे बघा जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहने शेवटच्या सामन्यामध्ये बघा एकूण 4 विकेट घेतल्या होत्या. आणि यांनी टोटल T20 वर्ल्ड कप मध्ये एकूण 14 विकेट घेतलेल्या आहे. म्हणून यांना बघा प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे जसप्रीत बुमराह. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 9व्या नंबरचा प्रश्न आहे T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? तर ते ठरलेला आहे बघा जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती. या दोघांनी बघा
14 विकेट्स या ठिकाणी घेतलेल्या आहे. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती, सर्वाधिक विकेट म्हटलं तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती. त्यानंतर बघा सर्वाधिक विकेट झालेला आहे. 10व्या नंबरचा प्रश्न बघा, T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वाधिक रन कोणत्या टीमने बनवलेले आहे? तर बघा ती टीम राहिलेली आहे भारत. भारताने बघा झिम्बाब्वे वर्सेस भारत या दोघांमध्ये सामना झाला होता आणि याच्यामध्ये बघा टोटल यांनी 256 रन काढलेले आहे. आज बघा सर्वाधिक स्कोर सुद्धा आलेला आहे. 2026 मध्ये सर्वाधिक रन कोणत्या टीमने बनवलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत वर्सेस झिम्बाब्वे मॅच झाली होती, त्याच्यामध्ये यांनी बघा 256 रनाचं यांना टार्गेट दिलेलं होतं. चला पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर बघा ICC T20 वर्ल्ड कप 2026 ची फायनल मॅच कोणत्या दोन देशांदरम्यान खेळली गेली आहे? तर त्याचं उत्तर आलेलं आहे भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये फायनलची मॅच झाली आणि बघा भारत विजेता राहिलेला आहे, उपविजेता राहिलेला आहे न्यूझीलंड. त्यानंतर बघा T20 वर्ल्ड कप मध्ये 50 षटकार मारणारा पहिला भारतीय बल्लेबाज कोण बनलेला आहे? तर ते राहिलेले आहे रोहित शर्मा. रोहित शर्माने बघा T20 वर्ल्ड कप मध्ये टोटल 50 षटकार मारलेले आहे. हे बघा बेसिक फॅक्ट आपल्याला अतिशय महत्वाचे राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर बघा रे ICC T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मध्ये बघा मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे बघा संजू सॅमसन यांनी टोटल 321 रन काढलेले आहे, म्हणून यांना बघा संजू सॅमसनला मालिकावीर हा पुरस्कार दिलेला आहे. तसेच बघा तिन्ही नॉकआउट मॅच मध्ये यांनी चांगली खेळी केली, याच्या सन्मान म्हणून बघा यांना सामनावीर मालिकावीर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे संजू सॅमसन. त्यानंतर बघा T20 वर्ल्ड कप 2026 चे उद्घाटन मॅच कोणत्या स्टेडियमवर खेळण्यात आलेले आहे? तर ते खेळण्यात आलेले आहे बघा वानखेडे स्टेडियम मुंबईलाच बघा BCCIचं हेडक्वार्टर आलेलं आहे आणि या स्टेडियमवर वानखेडे स्टेडियम मुंबईवर आपण उद्घाटन मॅच सुद्धा खेळलेलं आहोत. त्यानंतर बघा 15 नंबरचा प्रश्न, ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 चे संस्करण कितव्या क्रमांकाचे होते? तर बघा यावेळेचं संस्करण आलेलं आहे आपण 10वे. सुरुवात झाली होती 2007 ला आणि 2007 ला विजेत्यावर आलेला आहे भारताने बघा 2007 ला विजेतेपद भूषवलेलं आहे आणि बघा या वर्षीचं 2026 चं संस्करण आलेलं आहे आपलं 10व्या क्रमांकाचे 2026 चे संस्करण. त्यानंतर बघा T20 क्रिकेटमध्ये पहिले शतक मारणारा बल्लेबाज कोण आहे? पहिले शतक मारणारा खेळाडू म्हटलं तर बघा या ठिकाणी राहिलेला आहे क्रिस गेल राहिलेला आहे वेस्ट इंडिजचे. यांनीच बघा सर्वात आधी T20 फॉर्मॅट मध्ये पहिले शतक मारलेलं आहे. कोणी म्हटलं तर क्रिस गेल. जेवढ्या काही ऑनलाईनर घडामोडी आहेत त्या आपल्याला अतिशय कामाच्या राहणार आहे, म्हणून सगळ्या ऑनलाईनर ज्या घडामोडी आहेत त्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न MCQ च्या माध्यमातून करत आहोत. चला 17 नंबरचा प्रश्न म्हटलं तर बघा क्रिकेट पिच ची लंबाई किती मीटर राहते? तर ते राहते बघा 20.12 मीटर. टोटल 20.12 मीटरची बघा याची पिच राहते आणि याची लांबी राहते 20.12 मीटर. त्यानंतर पुढे बघा 18व्या नंबरचा प्रश्न आहे क्रिकेट खेळाचा जन्मदाता म्हणून बघा कोणत्या देशाला ओळखला जाते? तर बघा क्रिकेटची सुरुवात इंग्लंड पासून झालेली आहे आणि यालाच आपण क्रिकेटचा जन्मदाता म्हणून सुद्धा ओळखला जाते इंग्लंडला. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. 19व्या नंबरचा प्रश्न आहे बघा कोणत्या पत्रिकेला क्रिकेटचे बायबल म्हणून म्हटल्या जाते किंवा क्रिकेटचे बायबल म्हणून कोणत्या पत्रिकेला तर म्हटलं जाते? तर त्याचं नाव आहे विजडन या पत्रिकेला बघा आपण क्रिकेटचे बायबल सुद्धा म्हणतो. त्यानंतर बघा 20व्या नंबरचा प्रश्न आहे कोणत्या देशाने ICC पुरुष T20 विश्व कप विजेतेपद 2 वेळा मिळवलेले आहे? तर ते बघा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन देशाने बघा प्रत्येकी 2 वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड. आणि भारताने म्हटलं तर 3 वेळा 2007, 2024 आणि 2026 आणि 2 वेळा पटकवणारे म्हटलं तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 दोन्ही. त्यानंतर बघा भारताने कोणत्या कर्णधाराच्या नेतृत्वात ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2007 जिंकलेला आहे? तर त्याचं नाव आहे MS धोनी. MS धोनीच्या
नेतृत्वामध्ये बघा आपण 2007 ला पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपचे विजेता ठरलो होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. 22व्या नंबरचा प्रश्न झालेला आहे. ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये बघा सर्वाधिक रन बनवण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? तर ते बघा प्लेयर आलेले आहे विराट कोहली. जवळपास यांच्या नावावर बघा 1293 म्हणजे जवळपास 1300 रन यांनी आतापर्यंत T20 वर्ल्ड कपच्या फॉर्मॅटमध्ये बनवलेले आहे विराट कोहली वर्ल्ड कप मध्ये. त्यानंतर बघा पहिला ICC पुरुष T20 विश्वकप 2007 चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले होते? 2007 मध्ये बघा दक्षिण आफ्रिकेमध्ये बघा आपण याचं आयोजन केलं होतं. आणि बघा 2026 ला आपण भारत आणि श्रीलंका या दोन देशाकडे 2026 चे यजमानपद आहे. आणि 2007 ला बघा दक्षिण आफ्रिका आणि 2007 चा विजेता राहिलेला आहे भारत. चला पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर बघा 24वा प्रश्न आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. T20 वर्ल्ड कप 2007 चा विजेता देश कोण राहिलेला आहे? तर बघा भारत वर्सेस बघा पाकिस्तान. भारत वर्सेस पाकिस्तान मॅच झाली होती आणि पाकिस्तानला बघा 5 रनांनी आपण हरवलं होतं 2007 ला. बघा मित्रांनो आपण पहिल्यांदा सर्वात आधी आपण काही बेसिक फॅक्ट घेतले, त्याच्यानंतर प्रयोगाची प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. म्हणून T20 वर्ल्ड कप 2026 वरती आपल्याला प्रश्न येणार म्हणजे येणार. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर बघा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.